उरण परिसर में निर्माण हो रहे रोजगार को लेकर उन्हें सही मार्गदर्शन मिले, इसलिए प्रशिक्षण शिविर तथा मुलाकात तंत्र चर्चा सत्र का आयोजन इतवार को कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के शूटिंग रेंज के सभागृह में किया गया था, जहां उपस्थितों को मार्गदर्शन करने के लिए हिदाल्को लिमिटेड के HR हेड श्री हिंगणे, उरण सामाजिक संगठन के अध्यक्ष सुधाकर पाटिल आदि को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर माननीय विवेक पाटिल, जिला सचिव बलराम पाटिल, कार्यालयीन सचिव अनंता शेठ, तालुका सचिव नारायण घरत, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, उरण तालुका सचिव महादेव घरत, प्रोफेसर LB पाटिल आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने कहा कि आज हमारे सामने कई सवाल उपस्थित हुए हैं, उन्हें सुलझाने के लिए बस परिसर में सिर्फ शेका पक्ष की ही जरूरत है। ट्रेनिंग एंड रिक्रूटमेंट सेल याच्या वतीनं आपण काही काम उभं केलेलं आहे, कारण आपल्या ह्या परिसरामध्ये रोजगार कमी निर्माण होतो का, तर त्याचं उत्तर नाही। भरपूर रोजगार निर्माण होतो। या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात? रोजगार फार मोठ्या प्रमाणात आपल्याला निर्माण होतो, पण आपल्या तरुणांना मात्र रोजगार मिळत नाही। आपल्याला जर लार्ज स्केलवर, आपल्याला जर मोठ्या प्रमाणात आपल्या विभागातील तरुण तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर आपला दर्जा वाढवावा लागेल। आपल्यामध्ये असणारी जी काय काम करण्याची पद्धती आहे, आपली जी मानसिकता आहे, ती त्या मुला मुलींची मानसिकता आपल्याला बदलावी लागेल। आणि हा विचार अभिमानाने मी सांगतो तुम्हाला, आणि तुम्ही जाऊन जनतेत सांगा, हा विचार फक्त शेतकरी कामगार पक्षाचा याच्या विचाराचा लवलेश कुणाला नाही। यांच्या स्वप्नात देखील अशा प्रकारचा विचार कधी येत नाही, कृती तर राहिली बाजूला। म्हणून या विभागामध्ये विमानतळ असेल, तुमचं ते फोर्ट टर्मिनल असेल, नावाशिवडी सीलिंग असेल, येणारे अनेक उद्योग या विभागामध्ये आहेत। खरं का खोटं माहित नाही, गेल्या 16 ऑगस्टला सन्माननीय माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन JNPT मध्ये SEZ चं भूमिपूजन केलं। भूमिपूजनाचा दगड तरी जागेवर आहे का नाही मला माहित नाही, आता बघायला जावं लागेल। 1 वर्षात गाडीचं काम झालं नाही, पण 2.5 लाख तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार असे बॅनर सर्वकडे लागले होते की नाही? किती 2.5 तरी लागले का? 2.5 लाख राहिले बाजूला। पण उद्या आज जरी झालं नसेल, उद्या होणार असेल, तर त्या SEZ मध्ये कोणत्या प्रकारची मॅनपॉवर लागणार आहे, तशा प्रकारची मॅनपॉवर आपल्याला तयारी करावी लागेल। भाजपमध्ये गेलो म्हणून SEZ मध्ये नोकरी मिळणार नाही, तर शेतकरी कामगार पक्ष सांगतोय का बाबा तुझा दर्जा वाढव, तू दर्जेदार हो, म्हणजे तुला ऑटोमॅटिक नोकरी मिळेल, तुला कोणाकडे लाचारी करायला जायची गरज लागणार नाही। हा प्रयत्न आपल्याला तरुणाला लाचार करण्याचा प्रयत्न केला जातोय। काय परिस्थिती आहे, आईबाप जातो पुढाऱ्याच्या घरी जातो, काय पण कर मला माझ्या पोराला नोकरीला लाव, मी भाजपत येतो, तू उद्या दुसऱ्या RPI मध्ये गेलास तर RPI मध्ये येतो, परवा कुठं मनसेत गेलास तर मनसेत येतो, परवा कुठं मसनात गेलास तर मसनात येतो, पण माझ्या पोराला नोकरी लाव। अशा प्रकारची लाचारी करण्याची परिस्थिती जी राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी आणलेली आहे, त्या राजकीय पुढाऱ्यांना शेका पक्षात उत्तर देऊ शकतो, त्या तरुणाला अभिमानाने सांगू शकतो, बाळा तू दर्जेदार हो, बाळा तू शिक्षणाने पुढे ये, बाळा तू अभ्यासाने पुढे ये, आणि स्वाभिमानाने स्वतःच्या कर्तृत्वावर नोकरी मिळव ही शिकवण आपल्याला द्यायची आहे। इस दौरान श्री हिंगणे ने रोजगार में निर्माण होने वाली उपलब्धियों के साथ साथ मुलाकात के तंत्र के बारे में जानकारी दी। आमदार साहेबांबद्दल आम्ही नेहमीच म्हणतो, माझे एक कलिग येणार होत्या जयश्री काटकर, त्या आपल्या दीपक फर्टिलायझरमध्ये HR हेड आहेत, आणि मागील कित्येक वर्ष आमच्या HR फोरम मध्ये हे डिस्कशन आम्ही करत होतो की वेळोवेळी ही जी काही पॉलिटिकल पार्टीचे लोक आपल्याकडे येतात, निळ्या कंपन्यांमध्ये जातात आणि नोकऱ्या मागतात, या ठिकाणी त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांचा हक्क आहे, हे खरं आहे, परंतु नोकरीसाठी लागणारं त्यांच्यामध्ये स्किल आहे का, हा एक फार मोठा प्रश्न आमच्याकडे उभा राहायचा आणि आजही आहे। आणि त्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल अशी चर्चा नेहमीच व्हायची आणि अजूनही होते। साहेबांनी बरीच उदाहरणं दिली आपल्याला,
आणि मला आनंद वाटतो की पाटील साहेबांनी 2 उदाहरणं अशी दिली की अत्यंत योग्य अशी उदाहरणं दिली ती. आपण आज जे म्हणतो आहोत की एवढे इंजिनियर बाहेर निघत आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही. का नाही? त्याचं कारण आपण जर बघितलं आणि जे मोठ्या मोठ्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी याच्यावर सर्वे केला आहे आणि इंडियन गव्हर्नमेंटचा सर्वे सुद्धा प्रत्येक वर्षी यावर पब्लिश होतो. 2014 साली जो त्यांचा जो सर्वे पब्लिश झाला त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे इंजिनियर बाहेर पडतात त्यापैकी फक्त 18% जे विद्यार्थी आहेत जे बाहेर पडणार आहेत त्यांना फक्त एम्प्लॉयमेंट मिळू शकते. म्हणजे एम्प्लॉयमेंटसाठी लागणारे जे काही स्किल आहे फक्त 18% लोकांमध्ये आहे. मग अशी जर परिस्थिती आहे तर मग आपण गप्प बसायचं का? आपण यासाठी काय करायला हवं? असा एक विचार घेऊन शेका पक्ष पुढे जाते. वहीं सुधाकर पाटिल ने भी इस दौरान उपस्थितों को मार्गदर्शन किया. आम्ही साहेबांच्या जवळ जो गेलेलो आहे की त्यांच्यातील ही जी गुणवत्ता जी आहे त्यांच्यातला तो एक पुढं काळाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची त्यांची जी काही मानसिकता जी आहे ती आम्हाला त्यांच्या जवळ घेऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे आपण आपली मानसिकता बदलणं हा महत्त्वाचा विषय आहे. नंतर तुम्ही काय शिकायचं, किती शिकायचं वगैरे आहे, तुम्ही कितीही शिकलात आणि जर तुमची मानसिकता, साहेब बोलायला काय हरकतच नाही की हळदी समारंभ करण्या इतपत जर लिमिटेड जर राहिली तर तुम्ही कितीही शिकून सुद्धा उपयोग नाही. जगाच्या सोबत हे जगात चालतंय का असं आता ज्याचा उल्लेख केला ते जगामध्ये कुठेही चालत नाही. आणि जग सगळं खरं म्हणजे आमच्या अन्नात येऊन पडलेलं आहे. विविध एअरपोर्ट असेल, एलपीटी पोर्ट असेल, अनेक प्रकारचे उद्योग असतील, हे सगळ्या जगातले जे काही गोष्टी आहेत हे आमच्या अन्नात येऊन पडलेलं आहे. तर ते जगाच्या गोष्टी आपल्याला शिकायला